मध्ये सो आजचा जो ब्लॉग आहे ना खूप इंटरेस्टिंग आहे. कारण की यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी कळतील. मी तर तुम्हाला सांगणारच आहे बट ते पूर्ण रेडी झाल्यावर. सो इन्ग्रेडियंट तुम्हाला सांगते. आय होप तुम्हाला हिंट लागेल की मी काय बनवते. तर हे बघा, मी एवढे मोठे लसूण जे आहेत ते 2 तास असं घाम गाळूस तर पूर्ण लसूण स्वच्छ केलेलं आहे, कारण की खूप छोट्या छोट्या पाकळ्या होत्या. आणि त्यानंतर बटर आहे, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, आणि आपला आहे इथे ब्रेड. ह्याच्यातले आनंदने सकाळी ब्रेडला लावून ब्रेड बटर खाल्ले. बटरला लावून, सॉरी, हा, ब्रेडला बटर लावून ब्रेड बटर खाल्ले. पैसे दे. एक सेकंड. कशासाठी? दूध आणला, पैसे नाहीत माझ्याकडे. पर्स माझा मोकळा झाला, भिकारी बनवून ठेवलंय मला. अकाउंट मध्ये आहेत तुमच्या 500 रुपये, मी सकाळीच पाठवले. आता गप जायचं, गप डायरेक्ट निघायचं. नेट नाही चलत माझं. अरे रिचार्ज पाहिजे ना तुमच्याकडे, तेच ऐका ना, ना. रिचार्ज नाही. फ्रेंड्स मला रिचार्ज सुद्धा करत नाही. गरज पण नाही तुम्हाला रिचार्ज करायची. विश्वास नाही माझा थोडा सुद्धा. 1% बी नाही. तर फ्रेंड्स, आता इथे मी तेल ठेवलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. ते नाही का आपण फोडणी देतो ते. आता ह्याच्यामध्ये मी लसूण टाकते. आय थिंक की तेल खूप जास्त गरम झाले. ओके. तर आपल्याला ह्याला मस्त मस्त ब्राऊन होईपर्यंत ह्याला आपल्याला पूर्णपणे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. ब्राऊन झाले पाहिजेत, काळे नाही करायचे आपल्याला. तर काही दिवसांपूर्वी मी हे पिझ्झा बरोबर मागवलं होतं, तर मला खूप जास्त आवडलं होतं. मला माहिती आहे याला काय बोलतात. तुम्ही म्हणता ना रे हिला माहिती नाही, मला माहिती आहे याला काय बोलतात. बट ते मी पूर्ण रेडी झाल्यावर तुम्हाला सांगेल. तोपर्यंत तुम्ही गेस करा आणि कमेंट करा, ठीक आहे? तर ह्याला प्रॉपरली आपल्याला करून घ्यायचंय. आणि याच्यामध्ये खूप सारा लसूण लागतो, खूप सारा बटर लागतो. इतक्या दिवसापासून मला खायचंय बट होतच नाहीये, टाइमच मिळत नाही मला. पण आज मी फायनली म्हटलं नाही, आज मी बनवूनच राहणार. आणि हो फ्रेंड्स, सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू जी आहे तीच मी सांगायचं विसरले. तर ती सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू जी आहे ती आहे हे चीज. कारण की हे जे मी बनवते ते ह्या चीज काय बोलतात त्याला यार? हा, हा. तर हा जो हे जे मी इन्ग्रेडियंट बनवत आहे, म्हणजे की हे जे मी पदार्थ बनवत आहे, तो पूर्णपणे ह्याच्यावर अवलंबून आहे. जर हे नसलं तर त्या वस्तूचा काहीही अर्थ नाहीये, ठीक आहे? आपलं लसूण हळूहळू रोस्ट होतंय. मी लो फ्लेमवरच करते त्याला, फास्टवर नाही करत. आणि ही तीनच ह्याच्यामध्ये टाकले एवढे इन्ग्रेडियंट मी. बट मी तुम्हाला एक परत हिंट देते, तुम्ही कमेंट करा, ठीक आहे? सगळ्यात आधी हे काय आहे? चीज. नेक्स्ट, लसूणला आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो? गार्लिक. ओके. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी काढलेले आहेत ब्रेड. म्हणजे की आता तुम्हाला कळलंच असेल की मी काय बनवत आहे. येस, तुम्ही राईट गेस केलं. डिप्रेशन। क्या बोलूं मैं इस पे? क्या बोलूं क्या अब मैं इस पे? मी बनवत आहे चीज गार्लिक ब्रेड. त्या दिवशी मी पिझ्झा बरोबर ते ऑर्डर केलं, मला जेन्युइनली इतकं आवडलं ना, इतकं आवडलं ना म्हणजे म्हणजे ते पुरलंच नाही, इतकं टेस्टी झालं होतं. तर मी विचार केला मी घरी बनवणार आहे. आणि हे सगळे इन्ग्रेडियंट माझ्याकडे घरी अवेलेबल होते. याच्यामधून मी काहीच फक्त ब्रेड आणले, बाकी सगळं घरामध्ये होतं. सो मैंने सोचा क्यों नहीं से ट्राय कर लिया जाए. बाय द वे, आनंद गेलेत खाली दूध आणायला, कारण की दूध खतम झाले. नाही तर तुम्ही म्हणता ना आज तू एकटीच बडबड करते, आनंद दिसत नाहीये. तर आनंद गेलेत खाली दूध आणायला, आता घेऊन येतीलच. मैं बाबा टिल्लू. काय तुझं ना झालं का? दे लवकर, म्हणजे इथं काय हॉटेल आहे काय? टाइम लागल. तनुज होटल में क्या है आज, क्या बन रहा है? आज बनत आज बनत आहे चीज गार्लिक ब्रेड. मला सांग, तू फर्स्ट टाइम बनवतेस, ह्याच्या आधी बनवलेस कधी? फर्स्ट टाइम बनवते. हा, वर्ष मला इथं मजाक उडवायला ना माझी. नाही नाही, कशाला उडू रे, माझी माझी चांगली बायको आहे. सर्व गुण संपन्न आहे. बघितलं मी आरशातून. आपले लसूण जे आहे हळूहळू ब्राऊन होत आहे. मला आताच नको दाखव, मला डायरेक्ट खाताना दाखव. काय काय जे पण तुम्हाला बनवतो. कोण नाही दाखवत? तुम्हीच इथं बळबळच आहे मध्ये मध्ये कधीच. डोळे मारू मारू चाललंय तिकडे फोन मध्ये, कळतंय मला. तर फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही आपले लसूण चांगलेपणे रोस्ट झाले. आता ह्याला मी फटाफट काढून घेते. गळतंय का हे लसूणचं? वाटतंय त्याच्यावर तेल पडलंय तेल कसं काय सगळं. सांडलं?
जास्त केलं का? फ्लेम जास्त केलती का? हा फ्लेम जास्त केलं मग थोडस तेल ह्याच्या खायच्या मार्फत खाली येतं. नाही, पण तेल बाहेर पडलंच नाही, एवढंच टाकले मी. तर बाहेर याचा काय संबंध? दूर येतोय म्हणजे ते ही गळतंय वाटते मग खालचं. आय थिंक आता एवढा वेळ मी असं ठेवलं तेव्हा तर नाही गळलं. पाव किलो नाही तेल ना, तर हाय खालीच हाय पडलं. हाय गळतंय ना? गळतंय. खराब झाले, नवीन आणावं लागून तुटले. हे काय पाव किलो तेल इथंच सांडलं. त्यात पाव किलो बसतंय का तरी तेल? मला लय भूक लागलीये. हा, तुम्हाला एक काम देते मी. नको आता मला लेट काम आहे. आपका नाम क्या है? मेरा नाम जोगिंदर जहरीला है. काय पाहिजे? काय काम आहे? काय नाही. हे असं हे करा चम्मचनी. हे नाही होत, ते आपल्या हे चम्मचनी करावं लागेल मॅगी. अरे मी आहे ना, मॅशरने करा करून देतो ना. ना तुला. द्या करा पटकन. एवढा मोठा माणूस थांबला तरी पण तसं बोलतेस. आता तर म्हणले मला काय सांगू नको. अरे कुठे मॅशर कुठे? मी सांगतो ना तुला, माझ्यासारखं हुशार बन जरा. नको बाबा, एवढं हुशार बोल नको मला. हे बघा असं मॅश करायचं. हे बघा फ्रेंड्स, डोकं चालवत नाही काय नाही, थोडं सुद्धा विचारत पण नाही मला, नाही तुम्ही सांगन आयुष्यात लय पुढे गेले असते. मेरा मुंह से निकल गई क्या बताऊं। खरंच लय पुढे गेले असते. एवढे पुढे गेले असते ना परत आलेच नसते. एकदा माणूस पुढे गेला माणूस कशाला येईल? शाळे माणसं गॅसवर ठेवून करतात असं असं. अरे ढ्यामचाडा. जास्त वाह क्या मुस्कुराहट है. सगळ्यात आधी आपल्याला खूप जास्त क्वांटिटी मध्ये टाकायचं आहे बटर. कारण की तनुजाला ही आयडिया कडून लागली माहिती का, त्या दिवशी तिने ऑनलाईन मागवलं होतं. काय टेस्ट होती बापरे त्याची. आता याच्यामध्ये टाकते चिली फ्लेक्स. ठीक आहे, ऑरिगॅनो. ऑर्गॅन्झा. ऑर्गॅनो त्याच्यामध्ये टाकते थोडस चीज. तशी टाकायची गरज नाही कारण की मी मोझरेला चीज यूज करते, बट Taste थोडस स्टफिंग मध्ये मी टाकते. काय रिपीट करू? तर चीज टाकलं आपण यामध्ये. एकदम नॉर्मली मीठ टाकते कारण की असं मीठ कमी नाही पाहिजे, कारण की चीज मध्ये असतं तरीही. हे बघा, बस एकदम नॉर्मल. आता याला एकदम मस्त मिक्स करायचं आपल्याला. आपला बटर कसं हे नाही झालंय, मेल्ट. मेल्ट नाही झालंय, त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आपल्याला. हाच फायदा आहे फ्रेंड्स. तनुजा आहे ना कधी पण गरजेच्या वस्तू आहे ना कधी पण आणून ठेवते. कधी भूक वगैरे लागली तर इन्स्टंट बनवता येईल. कारण की ऑनलाईन खायला काय नाही, पण जेवढं आपण मन भरून नाही खाऊ शकत ना. हा आपण कधी पण ऑनलाईन मागवलं ना फ्रेंड्स, आपण खरंच ही गोष्ट बरोबर आहे की मन भरून नाही खाऊ शकत. आता त्या दिवशी आपण मागवले होते, किती पीस आले तिथे? काय तीनच piece. तीनच पीस. किती रुपयाला? एवढे उडले फक्त पण- 150 रुपयाला. ते गोल, हा ते गोलवाले ब्रेड होते. हम्म. ठीक आहे, हम्म. रेडी झालं. आता आपण हे कमी गॅसवर ठेवलंय मी. तर याच्यावर आपल्याला हे थोडं थोडं लावून घ्यायचं. सगळं लावून घ्यायचं. आता हे मी लावून घेतलं, बटर पण टाकलंय. आता आपला लास्ट स्टेप आहे चीज. चीज थोडा जास्त यूज करायचा आपल्याला. आपल्याकडे फ्राईंग पॅन नाही आता, हा. म्हणून मी आता ह्याच्यातच टाकते. ठीक आहे, मला त्याच्यावरचं हे दे ना झाकण. झाकून पाहिजे. हा, आता याला 5 मिनिटं झाकून लो ठेवायचं. फ्लेमवर. हा, किती वाजले तर 8 वर सोय ना, 7 12 वर आहे. हा 1 वर येऊस तर तोपर्यंत आपण दुसरे पण रेडी करू. ठीक आहे. अरे 5 बनले काय? हा, अरे वा. 5 नाही, अजून पण जास्त. तुम्हाला 2 खाऊ म्हणून मी ठेवून दिलं. मी 3 खाईन ना आता, तू 2 खाशील. काय नाही नाही, मग तुम्ही म्हणलात की मी 2 खाऊ, मग ते नंतर भांडू आपण इकडे बघा. हा ना. हा. काय दिसतंय? काय झालं ना? मेल्ट तर झालंय, अजून थोडस व्हायला पाहिजे मला असं वाटतंय. हा, मग राहू दे 2 मिनिटं अजून.
तोंडाला पाणी सुटलं तनुजा. वा वा, काय भारी दिसते. ऑरिगॅनो वर्ण देन चिली फ्लेक्स. ओके, हा झाला डन. आता ह्याला आपण कट करू. कसा आवाज येतोय? क्रंची आवाज येतो एकदम. वा, आता टेस्ट करा जरा. आणि खरं खरं सांगा, चांगलं झालंय. मी जेन्युइन सांगतो फ्रेंड, तुम्हाला माहिती आहे ना मंचुरियनच्या टाइमिंगला काय झालं. एवढं छान, एवढं चीजी आहे ना. ट्राय कर. फ्रेंड्स, लिटरली खोटं नाही बोलत आहे. लय सोपं आहे, तुम्ही एक दिवस घरी नक्की ट्राय करा. सॉस पण एन्जॉय करू आपण. आणि तुम्हाला कोणती वस्तू नाही भेटत ना फ्रेंड्स, तर ती तुम्ही कुठून मागवायचं ना, ब्लिंकिटवर मागलं ना, तू ब्लिंकिटवर अवेलेबल असते. हे टोमॅटो सॉस बरोबर भारी लागणार. सांग बरं, त्या दिवशी आणल्यापेक्षा किती किती दुप्पट तिप्पट चांगलं आहे ना टेस्टीला. मग आणि यानंतर तुम्हाला सांगते, उद्या आमच्याकडे येणार आहेत गेस्ट. आपल्या घरी आणि खूप लांबून येत आहेत. खूप लांबून येत आहेत. तर ते गेस्ट आपले खूप लांबून येणार आहेत. तर कोण आहे ते तुम्ही फक्त गेस्ट करा. आणि ते आलं, गेस्ट करा नाही, गेस्ट करा. सॉरी गेस्ट करा, आणि ते आल्यावर तुम्हाला आम्ही नक्की दाखवू. तर पण तर त्यांच्यासाठी आम्ही आता चाललोय गिफ्ट घ्यायला, कारण की ते खूप लांबून येत आहेत. आणि आपल्यासाठी एवढा टाइम काढून येते कोणीतरी आपल्याला भेटायला येणार आहेत आमच्या दोघांना. तर ते आपल्या घरी येणार आहेत. सो त्यांच्यासाठी आपल्याला गिफ्ट घ्यायला जायचंय. सो आता बघा, आमच्याकडे टाइम खूप कमी आहे. मी आजच मॉर्निंगला त्यांना कॉल केला होता दुपारी, की तुम्ही, म्हणजे ते मला बोलले होते की तुम्ही जसेच फ्री व्हाल मला कॉल करा. तर आजच मी त्यांना कॉल केला, आणि त्यांना उद्याचाच दिवस असतो येण्यासाठी. तर आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. जे गिफ्ट आपल्याला सध्या अवेलेबल होईल आपण जाऊ आणि घेऊ. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. तर फ्रेंड्स, आपण आलो गिफ्ट शॉप मध्ये आणि आपण त्यांच्यासाठी गिफ्ट बघतोय. तर सध्याला मला, कारण की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे एवढे मोठे भक्त आहेत ना, ते त्यांना महाराज खूप आवडतात. तर माझा विचार चालला होता की हेच द्यावा. बघू ह्याच्यावर जास्त दुसरं काय अजून आवडतंय काय का. आवडतंय का. इथं फ्रेम्स पण आहेत, तुम्हाला दाखवतो. इथे फ्रेम्स पण आहेत. तर बघा, इथं पण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे. हे पण छान वाटते. नाही ऐसे गिफ्ट देना. आणि ये महाराज का हे किती काय बाप्पाचे पण आहे. मग तेच फिक्स करायचं. मला मला दुसरे बघितलं तर दुसरं काय आवडतच नव्हतं. मग ते फायनल केलं. आपण फ्रेम कशी खराब व्हायचे चान्सेस, तर मूर्ती नाही खराब होणार ना पटकन. एक आठवण म्हणून राहील त्यांच्याकडे कायम आहे. छोटा और क्या दुकानात सामानसाठी घेतलं. एक पनीर घेतलंय. चॉकलेट हे फक्त आम्हाला ट्राय करायचे कसे आहेत कसे नाही म्हणून 1 किलो घेतलंय. 10 मिनिट लागतील दळण दळायला. चपात्या चांगलं हवं. पतेल चांगले आमच्या सोसायटीच्या खालीच आहे गिरण. सगळं मेन काय होतं फ्रेंड्स, सीन असं होतं की आम्ही ना उल्हासनगरवरून 1-2दा किराणा भरला. तर असं वाटायचं नाही का, पीठ तांदूळ आम्ही तिकडे खायचो, तर ते वाले तांदूळ वगैरे आम्हाला आवडायचे. तर शॉप बदली केलं तर सेम तशी क्वालिटी मिळते नाही मिळते. त्यामुळे आम्ही एवढं लांबून आणायचो. बट आता असं वाटतं ना, एवढं पावसा पाण्याचं एवढं लांबून आणणं गाडीवर येणं शक्य होत नाही. तर आता मग मी
एक किलो आधी ट्राय करून बघते. जर मला आवडलं तर मी इथेच कंटिन्यू करेन आणि इथूनच राशन करेन. पावसामुळे किती हाल सुद्धा होतात पावसामुळे एवढं लांब हाल पण जायचं. एवढं लांब येणं जाणं ते पण हे नाही होत परवडत आणि नाही. सध्याला कसं आम्ही 1 किलो घेतलंय. हा. बघू आधी पहिलं कसं लागतं कसं नाही. कारण त्या की याच्या हिशोबाने आधी पण ना माझ्या बरोबर लय वेळा झाले. मी घेते मग नंतर मला 5-5 किलो घेतलं याच्या आधी लय आपण. वेळा, म्हणजे लॉकडाऊनच्या टायमिंगची गोष्ट आहे, जेव्हा आपलं मच्छीच दुकान गपचूप गपचूप चालू होतं त्यावेळेस. त्याच्यानंतर एवढं कडक लागायची ती चपाती वगैरे नीट नव्हती होत. हा, आम्ही विचार केला कधी पण कुठली पण वस्तू घ्यायची विचार कारण की करायची म्हणलं. जे पीठ आपण इथे घेतो ना ते खूप छान भेटतं. बघू आता खाऊन काय करणार. गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. आमच्यासाठीही तुमच्यासाठीही, बट माहित नाही आमच्या नशिबाला लगेच ग्रहण लागतं. तर आजच सकाळी आम्हाला कळलं की लिफ्ट चालू झालेली आहे. कारण की पार्सलवाल्यावरती पार्सल घेऊन आलं तर मी असे शॉक झाले. म्हटलं की तुम्ही इतक्या 7 फ्लोअर चढून तुम्ही म्हणजे 7 फ्लोअर तुम्ही चढून आले का? तर ते म्हणाले नाही लिफ्टमध्ये आले. तर मग आम्हाला कळलं की चला लिफ्ट आपली चालू झालेली आहे. तर म्हटलं की आपल्या युट्यूब फॅमिली बरोबर पण ही गोष्ट आपण शेअर करू की बाबा आज 4था दिवस आहे लिफ्ट जी चालू झालेली आहे. आणि पॅसेज मध्ये पण लाईट लागली लाईट लागलेली आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, दाखव ना जा ना तिकडं. जास्त बोलू नका. हे बघा आपल्या पॅसेज मध्ये पण लाईट वगैरे लागलेली आहे. आणि नाही आज तर सगळं पूर्ण पूर्ण एकदम असं वाटत होतं की भूत बंगला, एवढं पूर्ण अंधार वाटत होतं. आणि त्यामुळे तनुजा राहत होती ना उभं तर असं वाटत खरंच भूतीन थांबली. मी तिथं कधीच थांबत नाही अंधारामध्ये. मला भीती वाटते. मी तिथं बसतच नव्हतं. उद्या जे गेस्ट येणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही सामान वगैरे आणायला गेलो होतो. तर आता जसं की तुम्हाला माहिती आहे श्रावण वगैरे चालू आहे आणि तसंही ते जे येणार आहे ते व्हेजिटेरियनच आहेत. माळघरी. हा, आणि त्यांच्यासाठी काय पनीर वगैरे आणायचं होतं. कारण की व्हेजिटेबल मध्ये तुम्हाला माहिती आहे व्हेजिटेरियन असलं तर पनीरच खातात. तर आणि आम्हा दोघांनाही पनीर आवडत नाही. आम्ही अजिबात खात नाही. कारण की ते गोड गोड लागते भाजी कितीही त्याला कसंही बनवा. सो आम्ही आमच्यासाठी काहीतरी वेगळं सकाळी जेवण बनवू. तर हा ब्लॉग आपण ह्या ठिकाणी एंड करूयात. तर उद्या कोण गेस्ट आहे काय आहे हा तो वाला ब्लॉग अजिबात बघायला विसरू नका. सो कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि चीज गार्लिक ब्रेड वाला जो रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली. तर हा ब्लॉग या ठिकाणी एंड करूयात. भेटूयात उद्या सकाळी नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.